पुंडलिक खबरदार विठ्ठल तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय गुरु गंगागिरी महाराज की जय गुरु नारायण गिरी महाराज की जय गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय विठ्ठल 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 वा 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 नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोय रे भली भली काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तूच सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंचनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा केरो प्रथमन मन पांडुरंगा केरो प्रथमन मन पांडुरंगा करुणा प्रथमन मन पांडुरंगा करुणा प्रथमन मन पांडुरंगा केरो प्रथमन मन पांडुरंगा केरो प्रथमन मन दुसर चरण कथा कृपादाने कथेचा विस्तारो कथा कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा कर प्रथमन मन दुसरे चरण संततिया 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 ज्यांच्या कृपादाने कथेचा विसारे ज्यांच्या कृपादाने कथेचा विसारे पांडुरंग करो प्रथमन मन दुसरे चरण संततिया संत कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास मेरे प्रथमन मन दुसरे चरण संततिया संत कृपादाने
कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवोत्तरारथावतारं कलंकं कतिज्योतिका मोदी वक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानम्. सराले स्थितं तं समाधिस्थमृतिं नमामि गंगागिरिजीयोगिराजम्. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपम् सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम्. मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिम् नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम्. सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. शरदिदुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते. जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माये बाप. अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप भगवान श्री ज्ञानोबा राया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबा राया, विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. कदम पाटील परिवाराचं भूषण, श्री क्षेत्र निळखेडे गावचं वारकरी भूषण स्वर्गीय पिताश्री यादवराव सोनू पाटील कदम यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, श्रीराम दरबार वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, विनेकरी महाराज, समस्त भजनी मंडळ, श्री क्षेत्र निळखेडे, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कूलर बंद केले तरी चालतील. कूलरचा आवाजमुळं समोर आवाज येत नाही. माझे शब्द कळत आहेत ना तुम्हाला? कूलरचा आवाज बंद झाला की कळेल. आता सगळे कूलर आपण बंद ठेवू, चालेल ना? थोडा वेळ 1 तासभर आपल्याला कीर्तन सेवा करायची आहे. 1 तासभर आपण अतिशय श्रद्धेनं ऐका.
कूलरचा आवाज कमी झाला की माझे शब्द तुमच्यापर्यंत येतील. ज्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. आज या ठिकाणी स्वर्गीय पिताश्री यादवराव सोनू पाटील कदम यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहेत. स्वर्गीय पिताश्रींनी ज्यावेळी देह ठेवला त्यावेळी त्यांचं वय साधारण 98 वर्षे होते. त्यांना 3 भाऊ होते, त्यांचंही देहावसन झालेलं आहे. 4 मुले आणि 2 मुली आहेत, पैकी 2 मुली या स्वर्गवासी आहेत. 4 मुले खालीलप्रमाणे श्री रतनराव यादवराव पाटील कदम, श्री राजाराम यादवराव पाटील कदम, श्री गोरखनाथ यादवराव पाटील कदम, श्री शांताराम यादवराव पाटील कदम. 2 भाऊजाई आहेत, सरस्वतीबाई शिवराम पाटील कदम, द्रौपदाबाई देवराम पाटील कदम. पुतणे पुतण्या, नातू नाती, पंतू असा हा संपूर्ण कदम पाटील परिवार. कदम परिवार हा वारकरी संप्रदायामध्ये सेवा करणारा परिवार आहे. अतिशय कष्टातून ज्यांनी हा प्रपंच उभा केला ते स्वर्गीय यादवराव दादा. त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता उपस्थित आहोत. प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमस्थव आला, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य श्री क्षेत्र निळखेडे, आपल्या गावचं वैभव, आपल्या गावचं भूषण. संप्रदायामध्ये जेवढे तोलामोलाचे गायनाचार्य आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, ज्यांचा आवाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय, हरिभक्तीपरायण आमचे जिवलग मित्र ऋषिकेशजी महाराज नवले यांनी ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली आहे. कदम पाटील परिवाराच्या वतीनं ऋषिकेशजी महाराजांनी ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली. सेवेकरता उपस्थित गायनाचार्य, भजन सम्राट, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज बत्तासे, गायनाचार्य भजन सम्राट, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज इंगळे, हरिभक्तीपरायण महेशजी महाराज आपल्यालाही वंदन आहेत. मृदंग रत्न, मृदंग वैभव, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, युवा कीर्तनकार, आमचे जिवलग मित्र, आमचे लाडके मृदंगाचार्य, की ज्यांचा मृदंग आणि ज्यांचा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. माझ्यासह आम्ही सर्व गुरुबंधू, कीर्तनकार, प्रवचनकार ज्यांच्यावर जीवापाडा प्रेम करतो, हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराज रायते दादांना सुद्धा वंदन आहेत. विनेकरी बाबांना वंदन आहे. टाळकरी महाराज मंडळींना वंदन आहेत. श्रीराम दरबार वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र येवला, तांदूळवाडी फाटा या संस्थेतील विद्यार्थी मंडळी आपण आजच्या कीर्तन सेवेकरता पाहतोय. या विद्यार्थ्यांनी एवढी सुंदर पावली खेळली, त्याबद्दल आपण टाळी वाजवून त्यांचं स्वागत करूया. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे युवा कीर्तनकार मृदंग रत्न हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज ढोकळे, त्यांना सुद्धा मी वंदन करतो. आजच्या कीर्तन सेवेकरता, श्राद्धविधीकरता उपस्थित असणारी सर्व पाहुणे मंडळी, गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, मित्रपरिवार, माझ्या सर्व माता बहिणी, कदम पाटील परिवाराच्या वतीनं अंतःकरणपूर्वक आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपण या कदम परिवाराला जो वेळ दिलात, कदम परिवार सदैव आपला ऋणी राहील. आपण मनाची श्रीमंती दाखवली, त्याबद्दल अंतःकरणपूर्वक आपल्याला वंदन असेल. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. ती या कदम पाटील परिवारानं पावलं झिजवलीत. आज आपली सगळ्यांची उपस्थिती
म्हणजेच या कदम परिवारानं कमावलेली श्रीमंती आहे. आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये रक्ताची मंडळी येणार असतात. आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये रक्ताच्या पलीकडची किती मंडळी आलीत त्यांचं डोळे भरून स्वागत करायचं, कारण ती आपल्या चांगल्या स्वभावानं कमावलेली श्रीमंती असते. स्वर्गीय यादवराव दादांनी या परिवाराकरता स्वतःचं जीवन समर्पित केलं. वारकरी संप्रदायामध्ये सेवा केली, भजनी मंडळींची सेवा केली, वारकरी मंडळींची सेवा केली. या परिवाराची जडणघडण करत असताना स्वर्गीय पिताश्रींनी आपले वैयक्तिक स्वप्न स्वार्थ बाजूला ठेवला. आज आपल्याला त्यांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर दादांच्या स्वभावाची आठवण होते, सेवेची आठवण होते. परमेश्वरानं दिलेलं पूर्ण आयुष्य त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे व्यतीत केलं, प्रामाणिकपणे कष्टानं जगले. आणि आज ज्या तिथीला त्यांचं पुण्यस्मरण येतं आहे ती तिथी आपल्या सगळ्यांची आवडती तिथी आहे. ती तिथी आहे कोजागिरी पौर्णिमा. पौर्णिमा ही हिंदू धर्म संस्कृतीतील पंचांगातील पूर्ण तिथी आहे. शरद पौर्णिमेची रात्र आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. आणि या शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान परमात्मा चंद्राच्या शीतल छायेमधनं आमच्यापर्यंत अमृत पाठवतात, त्याला चंद्रामृत म्हणतात. सायंकाळच्या वेळी आम्ही चंद्राच्या शीतल छायेमध्ये भगवंताचं भजन करतो, सेवा करतो, साधना करतो, व्रतवैकल्य करतो, अनुष्ठान करतो. आणि ज्यावेळी माध्यान्ह होईल, मध्यरात्र होईल, त्यावेळी आपण साधना करताना जे दूध तापवलेलं आहे, जे आळवलेलं आहे, चंद्राच्या छायेमध्ये ठेवलेलं आहे, त्या पवित्र दुधामध्ये भगवंत चंद्रामृत पाठवतात आणि ते आम्ही प्राशन करतो. ती आजची तिथी आहे कोजागिरी पौर्णिमा. या पूर्ण तिथीला स्वर्गीय दादांचं पुण्यस्मरण येणं ही भाग्यकारक गोष्ट आहे. स्वभावानं शांत होते, मितभाषी होते. या कदम परिवारानं स्वर्गीय दादांची खूप श्रद्धेनं सेवा केली. मी या परिवाराला वंदन करेल. परिवारातील सर्व सदस्य आहेत, त्यामध्ये स्वर्गीय दादांचे बंधू असतील, भगिनी असतील, सुनबाई असतील, कन्या असतील, नातसुना असतील, नातवंड असतील, या सगळ्यांनी अतिशय श्रद्धेनं स्वर्गीय दादांची सेवा केली. म्हणून 98 वर्षांचं उदंड आयुष्य त्यांना लाभलं. आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचं आयुष्य जर वाढत असेल तर त्या वाढणाऱ्या आयुष्याला कैलास महाराज जे श्रेय द्यावं ते घरातल्या मंडळींनाच द्यावं लागतं. कारण घरच्यांनी प्रामाणिकपणे दादांची सेवा केली म्हणून त्यांना उदंड आयुष्य मिळालं. आणि या संपूर्ण सेवेचा परिपाक म्हणजे आज कदम परिवारानं आयोजित केलेलं पुण्यस्मरण आहे. हा भाग्यवान परिवार आहेत आणि हे भाग्यवान पिताश्री आहेत. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एवढं सुंदर नियोजन पाहायला मिळत आहे, तेवढं सुंदर नियोजन या कदम परिवारानं आजच्या दिवशी केलेलं आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये संकीर्तन सेवेच्या माध्यमातून समारोप होणं ही वैभवाची गोष्ट आहे, ऐश्वर्याची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायातलं ऐश्वर्य म्हणजेच कीर्तन भक्ती आहे. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळू, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. घरातील वडीलधाऱ्यांना निरोप देताना कीर्तन व्हावं, भजन व्हावं, प्रवचन व्हावं ही परंपरा आहे. की वडीलधाऱ्यांच्या सेवेतून आम्ही उतराई होऊ शकत नाही. आईची सेवा, वडिलांची सेवा, आजी आजोबांची सेवा, त्यांचं आमच्या जीवनातलं जे योगदान असतं ते अनन्यसाधारण असतं. जगाचा अभ्यास केला तर जग हे स्वार्थ असेल तर जवळ येतं, आणि आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा अभ्यास केला तर स्वार्थ नसताना देखील ते आम्हाला जवळ ठेवतात. माझ्यासमोर आई बसल्यात, माझ्यासमोर वडील बसलेत. घरातील आईची भूमिका काय असते आई झाल्यावर कळतं, वडिलांची भूमिका काय असते वडील झाल्यावर कळतं. आई समोर बसल्यात, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण घरामध्ये स्वयंपाक बनवतो, स्वयंपाक बनवल्यानंतर सगळ्यात पहिले जेवणाचा अधिकार कुणाचा?
ज्यांनी स्वयंपाक बनवला त्यांचा का बाकीच्यांचा? बाकीच्यांचा. ज्यांनी स्वयंपाक बनवला त्यांचा करा अधिकार असावा. पण माझ्यासमोर आई बसल्यात, माझ्या बहिणी बसल्यात, मला उत्तर द्या, आपण सगळ्यात पहिले जेवता की सगळ्यात शेवटी जेवता? सगळ्यात शेवटी जेवता. मग ही भूमिका फार महत्त्वाची आहे. हा त्याग सगळ्यात महत्त्वाचा आहे की घरातील सगळ्या सदस्यांचं पोट भरल्यानंतर ज्यांना आपोआप तृप्तीचा ढेकर येतो ना, त्या घरातील माता असतात. विठ्ठला विठ्ठल विठाला 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 वडिलांची भूमिका वडील झाल्यावर कळतं दादा. हां, माझ्यासमोर वडील बसलेले आहेत. वडिलाची भूमिका ही सदैव आपल्या अंतःकरणामध्ये कर्तव्याची जाणीव ठेवणारी भूमिका आहे. एकही दिवस वडील रजेवर जात नाही, एकही दिवस आई रजेवर जात नाही. शाळेमध्ये मला निबंध लिहायला सांगायचे, आई वडील रजेवर गेले तर. मी म्हणायचो हा टॉपिकच नको मला. हां, आपले फार हाल होतील ना. वडील कधी रजेवर गेलेत का? नाही. जरी परगावी गेले, जरी वारीत गेले, तरी फोनद्वारे व्यवस्थापन करणारे वडीलच असतात. हां, घरी नसू द्यात वडील, परगावामध्ये असू द्या, पाहुण्याच्या घरी असू द्या, आपल्याला अडचण आली की सगळ्यात पहिले फोन आपण वडिलांनाच करत असतो. आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारे घरातील वडीलच असतात. बाप करी जोडी कुराचे बोडी, बाप करी जोडी कुराचे बोडी, बाप करी जोडी गुराचे मोडी, बाप करी जोडी गुराचे मोडी. हो आपुली कुरमंडी वो बाळ, आपुली कुरमंडी वो बाळ, आपुली कुरवडी वाळवोडी, आपुली कुरवडी वाळवोडी. बाप करी जोडी कुराचे मोडी, आपुली कुरमंडी मागवणी. एकाएकी केला मीराची चादणी, एकाएकी केला मीराची चादणी, एकाएकी केला मीराची चादणी, एकाएकी केला मीराची चादणी, एकाएकी केला मीराचा चादणी, एकाएकी केला मीराचे चादणी, एकाएकी केला मीराचा चादणी, एकाएकी केला मीराचे चादणी. ए बाप करी जोडी लेकराचे मोडी, आपुली कुरबंडी ओ माळणी, एकाएकी केला मीराची चादणी, कडीये मागवणी वार काढी. हो बाप करी जोडी लेकोराचे ओढे, आपुली कुरवडे वाळवडे, एकाएकी केला मीराचे चादणी, कडीये वागवणे भारा काढणी. वा, बाप करी जोडी, टाळी वाजवा टाळी वाजवा, लेकुरा ते ओढी, आपली कुरवंडी वाळवणी. कदम परिवारनं फ्लेक्सवर अभंगच लिहिलेला आहेत. हा, बाप करी जोडी लेकुरा ते ओढी, कोपऱ्यामध्ये आपली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी. आई वडील, आईची भूमिका आहे लेकराला कडेवर घ्यायचं, कडेवर घेऊन त्याचं संगोपन करायचं. आपल्याला जे विश्व पाहायला मिळालं तेच लेकराला दाखवायचं, आईची भूमिका. वडील कडेवर नाही घेत लेकराला, वडील खांद्यावर घेतात. त्याचं कारण, आतापर्यंत जे मला बघायला मिळालं नाही बाळा, माझ्या प्रयत्नानं मी तुला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बाप करी जोडी. हा, आणि लेकराचा सुद्धा विश्वास असतोय ना. लेकरू रडायला लागलं ना तर आई म्हणते, अहो याला जरा हवेशीर न्या बरं. वडील त्याला हवेशीर आणतात, बाहेर झाडाच्या सावलीला आणतात. प्रवीण दादा, ते लेकरू रडतायत, वडील त्याला वरती धरून पाहतात. असं वरती धरलं की रडायचं थांबतं, बरोबर.
मग वडील वर धरून आणखी थोडं उंच फेकतात. उंच फेकल्यानंतर मुलगा हसायला लागतं लेकरू. आणखी उंच फेकतात, आणखी जोरात लेकरू हसायला लागतं, आणखी उंच फेकतात. वास्तविक पाहता उंच फेकल्यानंतर लेकराला भीती वाटायला पाहिजेत ना ऋषी दादा, पण लेकराला भीती नाही वाटत, लेकराला आनंद होतो. त्याचं कारण की आपण कितीही उंच आलो तरी आपल्याला खाली झेलणारे हात आपल्या वडिलांचे भक्कम आहेत, हा विश्वास असतो. बाप करी जोडी लेकुरा ते ओढी, आपली कुरवंडी वाळवून. आयुष्यभर स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून लेकरांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता प्रयत्न करणारे वडील असतात. मुलांनी स्वप्न पाहिलं होतं डॉक्टर व्हायचं आणि वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं 4 चाकी घ्यायचं. 2023 साली 50 लाखाचा नफा झाला. ओंकार दादा 50 लाख रुपये अकाउंटवर पहिल्यांदा पाहिले. वडिलांनी आनंद झाला. त्यांनी लगेच 25 लाखाची एक 4 व्हीलर बुक केली. तेवढ्यात मुलाचा फोन आला, बाबा मेडिकलची एंट्रन्स पास झालो बरं का, आपल्याला ॲडमिशनची तयारी करावी लागणार आहे आता. वडील म्हणतात किती खर्च येईल? आपल्याला पहिल्या वर्षी कमीत कमी 40-50 लाख रुपये लागतील. आता मग आता वडिलांनी 4 चाकी बुकिंग केलेली आहे 25 लाखाची. स्वप्न वडिलांचं. मुलाचा नंबर लागलाय मेडिकलमध्ये, आता त्याला डॉक्टर व्हायचंय. स्वप्न मुलाचं. मग वडील कोणाच्या स्वप्नाला प्राधान्य देतील? आपल्या स्वप्नाला का मुलाच्या स्वप्नाला? कोणाच्या? मुलाच्या स्वप्नाला. ही वडिलांची भूमिका आहे. आज कदम परिवारानं आपल्या पिताश्रींचं पुण्यस्मरण आयोजित केलंय. हे आदर्श पिताश्री. आज आपल्याला त्यांचा स्वभाव, त्यांचं कर्तृत्व, त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण डोळ्यासमोर उभं राहत आहेत. आज या परिवाराला सगळ्या गोष्टी भेटतील, फक्त स्वर्गीय यादवराव दादांचा आवाज ऐकायला मिळणार नाहीत. आता गुगलवर आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, पण गुगलवर आमच्या गेलेल्या पूर्वजांचा आवाज ऐकायला मिळत नाही. गुगलला सांगा आमचे आई वडील स्वर्गवासी झालेत, आम्हाला त्यांचा आवाज ऐकव बरं, जरा सेव आहेत का तुझ्याकडं आवाज? नाही. आज या परिवारानं दादांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर त्यांच्या स्मरणामध्ये राहिलं पाहिजेत. स्मरणामध्ये राहणारा हा परिवार आहेत. कारण पहिलाच कार्यक्रम कदम परिवारामध्ये आज असा संपन्न होतोय दादा, की ज्या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय यादवराव दादा नाही आहेत. आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले कैलास महाराज, त्या सगळ्या कार्यामध्ये यादवराव दादा सगळ्यात पुढे राहायचे. आलेल्यांचं स्वागत करायचे, सर्वांना भोजन प्रसाद घ्या आग्रह करायचे. आज मात्र दादा नाही आहेत. जरी देहरूपानं दादा नसले तरी आशीर्वाद रूपानं नक्कीच या परिवाराच्या पाठीशी राहणार आहेत ते. चंदनापरी देह जिजविला. कसं होतं दादांचं जीवन ऐका. चंदनापरी देह जिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला, आठवणी ते क्षणाक्षणाला. ज्यांनी शून्यातून स्वतःचं भावविश्व निर्माण केलं, एक आदर्श परिवार घडवला, वारकरी संप्रदायाचे संस्कार या परिवारामध्ये रुजवले, आपल्या मुलांना सुशिक्षित केलं, नातवंडांचं वैभव डोळ्यांनी पाहिलं आणि पुढच्या पिढीच्या स्वाधीन हा प्रपंच करावा असा अंतःकरणामध्ये ध्यास घेतला आणि त्यांनी स्वतः देह ठेवला. मग आज जरी देहरूपानं वडीलधारे आपल्यात नसले तरी आपण त्यांचं प्रेमानं श्रद्धेनं स्मरण जरी केलं ना तरी आपल्याला आशीर्वाद मिळतात. त्याचं कारण आमच्याकरता ही 4 दैवत आहेत की जे मंदिरात जायच्या अगोदर आम्हाला पूजन करायची आहेत. ती 4 दैवत घरी घेऊन जा. पहिलं दैवत आहे मातृदेवो भव, दुसरं दैवत आहे पितृदेवो भव, तिसरं दैवत आहे आचार्य देवो भव आणि चौथं दैवत आहे अतिथी देवो भव. ही 4 दैवतांची पूजा घडली, जायची गरज नाही. भगवंत आपल्या दारापर्यंत आपल्याला शोधत येतील. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणून आज सुंदर पद्धतीनं हे पुण्यस्मरण विधी संपन्न होतोय. संकीर्तन सेवेकरता सुंदर साऊंड व्यवस्था आहेत आमचे प्रवीण दादा तासकरांची. प्रवीण दादा म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साऊंड मास्टर आहे. साऊंडच्या बाबतीमध्ये प्रवीण भाऊचा प्रथम क्रमांक लागतो. अतिशय गोड साऊंड व्यवस्था आहे. या सगळ्या योगाला जुळून येण्याकरता की गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, टाळकरी महाराज मंडळी असतील, साऊंड व्यवस्था असेल,
याला एक नियोजनाची नजर लागते आणि ती नजर आमच्या ऋषिकेश दादांकडं आहे. ही नियोजनाच्या बाबतीत ते कोणतंच कॉम्प्रोमाइज करत नाहीत, अजिबात नाही. व्यवस्थित झालं पाहिजेत ना, म्हणून कदम परिवारानं सुद्धा ऋषिकेश दादांवरती विश्वास टाकला आणि संपूर्ण नियोजन केलं. आज स्वर्गीय यादवराव दादांना आपण प्रतिमेमध्ये पहा. आज ते आपल्या सगळ्यांना म्हणतात की खऱ्या अर्थानं माझ्या जन्माचं आज सार्थक झालं. एवढ्या सुंदर पद्धतीनं कीर्तन सेवेचं आयोजन केलं. पाहुणे मंडळी, मित्रपरिवार, गावातील ज्येष्ठ मंडळी, माता बहिणी मोठ्या संख्येनं निरोप देण्याकरता मला आज उपस्थित आहेत. माझ्या जन्माचं आज सार्थक झालं. नवे एवढ्याकरताच मी प्रामाणिकपणे माझं जीवन प्रभूचरणी समर्पित केलं. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड बाबा, शेवटचा दिस गोड बाबा, तणीस तेने पावलो विसावा, हाताणीच तेने पावलो विसावा. शेवटाचा दिसा गोड बाबा, शेवटाचा दिसा गोड बाबा, हाताणी शंतेने पावलो विसावा, हाताणी शंतेने पावलो विसावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड बाबा, शेवटचा दिस गोड बाबा. शेवटचा दिस गोड बाबा, शेवटचा दिस गोड बाबा. टाळी वाजवा महाराजांकरता. समारोप आहे. समारोप चांगल्या पद्धतीनं आज या ठिकाणी संपन्न होत आहे. ऐश्वर्यात आहे. वारकरी संप्रदायाचं कीर्तन हेच ऐश्वर्य आहे. वारकरी संप्रदायाचं भजन हेच ऐश्वर्य आहे. आपली ही संपत्ती आहे का हो पाचपुते दादा? आपल्या घरी भजन झालं म्हणजे संप्रदायामध्ये आपण ऐश्वर्यच कमावलं. अजूनही काही घरं अशी आहेत की त्या घरात टाळच वाजलेले नाहीत अजून. हां, अजून काही घरात भजनच झालेलं नाही. अजून काही घरात रामकृष्ण हरीच म्हणत नाहीत. आपल्या परिसरात नाही आहेत अशी घरं, पण महाराष्ट्रात आम्हाला बरेच जण पाहायला मिळतात. ज्यावेळी कीर्तन होतं त्यावेळी घरातले माणसं आवर्जून येऊन भेटतात, महाराज आमच्या दारात आज पहिल्यांदा टाळ वाजले बुवा. भाग्य आहेत ना, हरकत नाही. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झनझनती टाळ. टाळाचा आवाज हेच आमचं वैभव आहेत. भजन हेच वैभव आहेत. कीर्तन हेच वैभव आहेत. काय थोरपण जाळयाचे, काय थोरपण जाळव्याचे, काय तोरपण जाळयाचे, काय तोरपण जाळयाचे. तुका म्हणे भजन प्रमाण, वा वा. काय थोरपण जाळयाचे, काय थोरपण जाळयाचे. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळयाचे, काय तोरपण जाळयाचे. तुका म्हणे इथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. जाळावे ते काय थोरपण, येत भजन प्रमाण. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते.
काय म्हणत होते? कोण? भजन नसेल तर त्या घरामध्ये पावित्र्य नाही, साधना नसेल त्या घरात पावित्र्य नाही, उपासना नसेल त्या घरामध्ये पावित्र्य नाही. नवरात्र उत्सव झालं आपलं. आता माझ्या माताबाईंनी 9च्या 9 दिवस शारदीय नवरात्र उत्सवाचे उपवास केलेत. माताबाईंनी केलेत, पुरुष मंडळींनी केलेत. ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याच्यात शॉर्टकट काढला. नवरात्रात शॉर्टकट माहिती आहे ना तुम्हाला उपवासाचा? कोणता? उपवास करा. कसे? उठता करा आणि बसता करा. हरकत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपला उपवास होतोय, त्या माध्यमातून साधना होते. भाग्य आपलं, आपलं घर भाग्यवान असते. आदिशक्तीची उपासना घडली 9 दिवस. मग आपण केलेली उपासना हीच देवाच्या दरबारामध्ये आपली नोंद घेणार आहेत. आपण ऐश्वर्य किती कमावलं, संसार किती कमावला याची नोंद कोणी घेत नाहीत. शेवटी 1 सेकंद जरी भजन केलं ना तरी ते सेकंद केलेलं भजन देवाच्या दारात पोहोचत आहेत. हां, चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकळही मंगळ मंगळाचे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सानिध्याचा परिणाम सांगतो ना, अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतो. जगद्गुरूंचा अभंग आपण घेतो, जगद्गुरूंचं भजन करतो, आपण जगद्गुरूंच्या गाथ्याचं चिंतन करतो. दादा, त्या जगद्गुरूंच्या सानिध्याचा परिणाम ऐका. 1936 साली संत तुकाराम नावाचा मराठी चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची भूमिका केली होती पुण्यातील विष्णुपंत पागणीसांनी. कृष्ण धवल होता तो, ब्लॅक अँड व्हाईट. आणि त्या काळामध्ये 1936ला त्या चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळालं. मराठी चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट आहे की ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. विष्णुपंत पागनीस हे व्यावसायिक कलाकार, प्रोफेशनल आर्टिस्ट, मानधन घ्यायचं, भूमिका करायची. निर्माते दिग्दर्शक पंतांकडे गेले. त्यांना सांगितलं की आपल्याला कलियुगातील एक प्राज्ञावंत संताची भूमिका करायची आहे. विष्णुपंतांनी विचारलं कोणते संत? म्हणे श्री संत तुकाराम महाराज की जे जगद्गुरू आहेत त्यांची भूमिका करायची आहे. विष्णुपंतांनी होकार दिला. पण निर्माते दिग्दर्शकांनी एक अट ठेवली त्यांच्यासमोर, ही भूमिका करायची, पण ही भूमिका करायच्या अगोदर तुम्हाला पटकथा वाचायची, म्हणजे जगद्गुरूंचं चरित्र वाचायचं 1, आणि गाथा पारायण करायचं 2. गाथा पारायण केलं की तरच तुम्हाला ती भूमिका करायची परवानगी आहे. विष्णुपंतांनी पहिलं गाथा पारायण केलं आयुष्यातलं आणि चित्रपटामध्ये जगद्गुरूंची भूमिका केली. ती भूमिका एवढी हुबेहूब पडद्यावर पाहायला मिळाली की कैलास महाराज चित्रपट पाहायला जेवढे वारकरी गेले होते ना, त्यांच्या मनामध्ये ठाम विश्वास पटला की यापेक्षा वेगळे जगद्गुरू नसतीलच. एवढी हुबेहूब भूमिका उमटवली. याच्या पुढे ऐका, आपल्या घरामध्ये जे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे फोटो आहे ना, तर ते विष्णुपंत पागनीसांचेच फोटो आहे. एवढे हुबेहूब भूमिका उमटवली. ज्यावेळी चित्रपट यशस्वी झाला, ऑस्कर नामांकन मिळालं, दिग्दर्शक निर्माते हे सन्मान करण्याकरता विष्णुपंतांच्या घरी आले. त्यावेळी त्यांना एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळालं की शूटिंगच्या वेळी जो ड्रेस जगद्गुरूंचा विष्णुपंतांनी परिधान केलेला होता तो ड्रेस त्यांनी उतरवलेलाच नव्हता. निर्माते दिग्दर्शक म्हणे हा ड्रेस तुम्ही उतरवला नाही का? शूटिंग आटोपल्याबरोबर आपण ड्रेपरी उतरवतो आणि आपले मूळ वस्त्र परिधान करतो, बरोबर? कलाकार ज्या भूमिकेत आहेत त्या भूमिकेपुरतेच ते कपडे घालणार आहेत ना. मग तुम्ही तुमचे मूळ वस्त्र घातलेच नाही, याच भूमिकेत तुम्ही हेच वस्त्र अजून परिधान करताय. त्यावेळी विष्णुपंतांचं उत्तर आवडेल आपल्याला. विष्णुपंत म्हणे अनेक भूमिका केल्या, पण एवढी पवित्र आणि प्रासादिक भूमिका माझ्या जीवनात मी पहिल्यांदाच केली. आणि ही भूमिका अशी आहे की याच्यानंतर मला कोणतीच भूमिका करावी वाटत नाही. मला या भूमिकेतच स्वतःच्या जीवनाचा समारोप करून घ्यायचा आहे. त्यानंतर
विष्णुपंतांनी प्रपंचाचा त्याग केला आणि एकांतात गेले आणि भजन करत 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 स्वतःचं जीवन भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलं. याला म्हणतात प्रपंचातून स्वतःला बाजूला करणं. हाच उपदेश जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज स्वतःच्या मनाला करतायत अभंगाचं पहिलं नको चरण. नको मना हो गुंतो माया जाळे नको नको मना गुंतो माया जाळे नको गोंद माया जाळी नको नको गुंतो माया जाळी रा नको नको मना गुंतो माया जाळी नको नको मना गुंतो माया जाळी नको नको गुंतो माया जाळी नको मना गुंतो माया जाळी रा काळ्याला जवळे ग्रासावया जवळी ग्रासावया काळ्याला जवळे ग्रासावया काळाचे उडे पडेल बादेवा काळाचे उडी पडेल बादेवा काळाचे उडे पडेल बादेवा काळाचे पडेल बादेवा नको नको मला गुंत माया जाळी काळ्याला जवळी काळ्याला जवळी ग्रासावया नको मला गुंत माया जाळी काळ्याला जवळी काळ्याला जवळी ग्रासावया टाळी वाजवा सर्व महाराज मंडळींकरता. वा, आपल्याला आजचं कीर्तन माझा जीवलग यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. हां, आपला जीवलग यूट्यूब चॅनल. त्या चॅनलवरती आपल्याला घर बसल्या कधीही कीर्तन पाहायला मिळेल. बरं, याचा अर्थ जे आले नाही त्यांना तुम्ही सांगू शकता कीर्तन पहा, जरा गोड पद्धतीने कीर्तन झालेत. नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. आपल्या मनाला महाराज समजावून सांगतायत. त्याचं कारण पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय या 10 इंद्रियांचं प्रमुख इंद्रिय मन आहे. मनाने ठरवलं तरच आपल्या हातून चांगलं कार्य होतं आहे. मनानं ठरवलं तरच मुलं अभ्यास करतात. मनानं ठरवलं तरच आपली शेती होते. मनानं ठरवलं तरच आपलं भजन होतं. मनाने ठरवलं तरच आपल्याकडून कीर्तन ऐकून होतं. नाहीतर तुम्ही आत्ता मनाला सांगा घरी जा, ते लगेच जाणार घरी.
त्याला स्थिर ठेवायचे, स्थिर. आणि मनाला प्रसन्न ठेवा. संसारातील चांगल्या वाईट प्रसंगाचा आपल्या मनावर परिणाम करून घेऊ नका. पाचपुते दादा, सध्याच्या कालावधीमध्ये माणसं लवकर डिस्टर्ब होतात, लगेच त्यांना राग येतो. राग येणं म्हणजे मन विचलित होणं, आणि रागावर विजय मिळवणं म्हणजे आपल्या मनावर विजय मिळवणं आहे. आणि एक मानसशास्त्रातलं वाक्य सांगतो, आपण व्यासंगी आहे, वाक्य फार छान आहे. ज्याचं मन प्रसन्न, ज्याचं मन प्रसन्न त्याचं पूर्ण जीवनच प्रसन्न असते. हां, म्हणून तर संतांनी सांगितलं, मन करा रे प्रसन्न. करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात वा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन, मोक्षात वा बंधन, करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, सिद्धीचे साधन, सर्व सिद्धीचे साधन, मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, समाधान इच्छा ते. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात वा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात वा बंधन, करा रे करा रे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. आपलं मन प्रसन्न ठेवा. जग काय म्हणेल याकडं अजिबात लक्ष देऊ नका. आपल्या मनानं प्रसन्नतेनं आपलं कार्य सिद्धीला न्या. आपल्या कामात अडथळे येतील, आपल्याला व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जाईल, त्याकडं लक्ष देऊ नका. नाव ठेवलं जाईल. नाव ठेवणारे माणसं हे आजच जन्माला आले तसं नाही. हे नाव ठेवणारे चारही युगात होते. कृतयुगातही होते, त्रेतायुगातही होते, द्वापर युगातही होते, कलियुगात पण आहेतच. त्यांच्याकडे लक्ष देऊच नका. आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या. आपल्या आईवडिलांना, आपल्या घरातील वरिष्ठांना, आपल्या घरातील सगळ्या सदस्यांना आनंद कसा देईल आपण याकडे लक्ष द्या. आपलं स्वप्न पूर्ण होण्याकरता ज्या आईवडिलांनी स्वतःच्या स्वप्नाचा त्याग केला, स्वतःचं जीवन समर्पित केलं, त्या आईवडिलांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. त्यांना दुःख होईल असं कधी बोलू नका, कधी वागू नका. ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहेत. यातूनच आमचं जीवन प्रसन्न होणार आहे. आणि आपलं जीवन अतिशय प्रसन्नतेनं देवाच्या चरणी आम्हाला समर्पित करायचं आहे. कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. एखादा यशस्वी होत असेल तर त्याच्या यशामध्ये आपण सहभागी होऊयात. यशस्वी होणारे माणसाची टीका होते, आणि ज्या दिवशी टीका आणि तुम्हाला नाव ठेवायला सुरुवात होईल त्या दिवशी समजून घ्यायचं आपण योग्य मार्गानं चाललेलो आहोत. अजिबात लक्ष देऊ नका. ज्या दिवशी समस्याचा जन्म होईल त्या दिवशी समजून घ्यायचं आपला प्रवास योग्य मार्गानं चालू आहे. आणि ज्या दिवशी आपल्याकडे कोणतं संकट येणार नाही, कोणती समस्या येणार नाही, दिवसभरामध्ये एकही काम आपल्याला राहणार नाही, त्या दिवशी समजून घ्यायचं आपण चुकीच्या मार्गाने चाललो आहेत. आपला मार्ग बदलला पाहिजे गड्या. हो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विश्व निर्माण केलं, पण त्यांना सुद्धा संकटाला सामोरं जावं लागलं, पण जीवन अतिशय प्रसन्नतेनं आनंदानं जगले. हो, हेच भगवंताचं जे चरित्र आहे त्या चरित्रातला मुख्य सारांशच आहे की त्यांनी फक्त आनंदाकडेच लक्ष दिलं. आपल्या जीवनातला आनंद आपण शोधा. कारण जगून झाल्यानंतर तुम्हाला मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, आणि ते उत्तर अतिशय समाधानकारक देता आलं पाहिजे. तुम्हाला मला जगून झाल्यानंतर एक प्रश्न विचारला जाणार आहे, तब्येत कशी आहे? हो, हाच प्रश्न विचारला जाणार आहे. का एफ डी कशी आहे? एफ डी नाही, तब्येत कशी आहे?
तब्येत ही आपल्या मनस्थितीवर आधारित असते. आपलं मन प्रसन्न ठेवा, फ्रेश राहा. आपल्याला बघितल्यानंतर माणसांना फ्रेश वाटलं पाहिजे. आपल्याला बघितल्यावर माणसं फ्रेश होऊन नाही आले पाहिजे. विठ्ठला 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 निस्वार्थ भावनेनं जीवन जगलं की या मायाजाळातून आपल्याला झटकन बाजूला होता येतात. संसार जितक्या झटकन पकडला गेला तितक्या झटकन तो सुटलाही पाहिजे. याला मायाजाळ म्हणतात. या मायाजाळात अनेक जण अडकलेत, पण आज जगद्गुरू म्हणतात तुम्ही अडकू नका. जीवन असं जगा, निस्वार्थ सेवा आपल्या हातून घडू द्या. स्वामी विवेकानंदजींचं एक वाक्य आहे, देअर इज अ ग्रेट जॉय, देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. निस्वार्थ सेवेत एक अलौकिक आनंद आहे. निस्वार्थ सेवा की ज्या सेवेचे साक्षीदार फक्त भगवंत आणि आपण स्वतः दोघंच पाहिजे. निस्वार्थ सेवा. आज महाराष्ट्रात एक जोडपं असं आहे की ज्यांनी लग्न मंडपातच निर्णय घेतला. लग्न मंडप खचून भरलेला, अंतरपाठ धरलेला, वधूवरांनी हात जोडलेले, मंगलाष्टकांना प्रारंभ झाला, अक्षदांचा वर्षाव सुरू झाला. हे वधूवर दोघंही देवाला विनंती करतायत, हे प्रभू आम्हाला या लग्न मंडपातनं आज घरी जायचं नाही, तर आम्हाला आमची गाडी थेट अरण्यात न्यायची आणि कुष्ठरोग्यांची सेवा करायची आहे. तेव्हापासून ते आजपर्यंत हे जोडपं कुष्ठरोग्यांची सेवा करत आहे. या जोडप्याचं नाव आहे डॉक्टर प्रकाश आमटे आणि सौभाग्यवती मंदाकिनी आमटे. भारत देशाच्या इतिहासामध्ये अनेक उद्योगपती होऊन गेले, पण एकच उद्योगपती आमच्या स्मरणात राहतील गड्या, की ज्यांनी भारतभूमीच्या कुशीत जन्म घेतला आणि पूर्ण जीवन भारतभूमीकरता समर्पित केलं. कोरोनाच्या कालावधीमध्ये भारत मातेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली होती, पण माझी भारत माता विखुरली गेली नाही पाहिजे याकरता या उद्योगपतीने भारतभूमीची सेवा केली. आणि आपल्याला आकडे वाचता येणार नाही एवढ्या कोट्यवधी रुपयांचं दान करणारा एकमेव एक उद्योगपती या भारतभूमीला लागलेत. त्यांचं नाव आहे स्वर्गीय रतनजी टाटासाहेब. हे जगणे याला झिजणं म्हणतात. हो, तुका म्हणे एका 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 तुका म्हणे एका मरण्याची सारे. तुका म्हणे 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 तुका म्हणे एका मरण्याची सारे. तुका म्हणे एका 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 तुका म्हणे एका मरण्याची सारे. हो तुका म्हणे का तुका म्हणे का तुका म्हणे का मरण्याची सारे. तुका म्हणे का म्हणे का तुका म्हणे का मरण्याची सारे. हो तमाची उरे कीर्ती मागे. हो तमाची उरे कीर्ती मागे. यरती माईके माईके यरती माईके दुःखाची जनाते. यरती माईके माईके यरती माईके दुःखाची जनात. यरती माईके माईके यरती माईके दुःखाची जनाते. उत्तमाचे मोरे किरत मागे. उत्तमाचे मोरे किरत मागे. हेरती माई के दुःखाची जाणे देरा. हेरती माई के दुःखाची जाणे दे. दुःखाची जाणे दे. दुःखाची जाणे दे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची वरे कीर्ती मागे. कीर्तिरूपानं शिल्लक राहिलेत स्वर्गीय रतनजी टाटासाहेब. जगणे निस्वार्थ जगणे. स्वतःचा प्रपंच तर उभा केलाच, पण भारतभूमीच्या कुशीमध्ये सुद्धा स्वतःचं समर्पण दिलंय. हो, या उद्योगपतीमध्ये एक आदर्श उद्योगपती आहेत. 250 वर्षापूर्वी या विश्वामध्ये एक महात्मा अवतरित झाले की ज्यांनी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली. 250 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली की मी या विश्वाला असा अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपानं देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा. आणि अखंड हरिनाम सप्ताह 250 वर्षापूर्वी सुरू झाला. आज तागायत त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे की आशिया खंडातला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला फक्त एवढा एकमेव एकच सप्ताह आहे. आणि हा सप्ताह ज्या महात्म्याने सुरू केला त्या महात्म्याचं नाव आहे
योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. याला जगणं म्हणतात. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा होठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्याच मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्याच मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. 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 आनंद आपल्याला मिळतो तो मायाजाळाच्या पलीकडं. जर मायाजाळात गुंतून राहिलं तर दुःखच आहे. पण निस्वार्थ सेवा करा, आनंद मिळेल. हनुमानजी महाराजांच्या मंदिरामध्ये दिवा लावण्याची सेवा करा, आनंद मिळेल. एक दिवस दिवा नाही लावायचा, दररोज आपल्या घरातील देवपूजेची सवय लावा, आनंद मिळेल. आपल्या घरातील वडीलधाऱ्यांच्या दर्शनाची सवय लावा, आनंद मिळेल. वडीलधाऱ्यांचा आदर करण्याची सवय लावा, आनंद मिळेल. सर्वांशी प्रेमानं बोलण्याची सवय लावा, आनंद मिळेल. कोणाचा रागच येऊ द्यायचा नाही, आनंद मिळेल. रागावर जो विजय मिळवतो तोच आनंदी राहतो. सतत राग द्वेष क्लेश मद मत्सर घेऊन बसलो ना आपण, आपल्यासारखे दुःखी आपणच आहे. हो, ऐश्वर्याचा कधीच अहंकार करू नका, कारण आपल्यापेक्षाही या जगामध्ये खूप ऐश्वर्य संपन्न माणसं जीवन जगतात, पण साध्या पद्धतीनं जीवन जगतात. सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. साधं राहणीमान असू द्यात, पण आपले विचार उच्च असू द्या. कारण जगाला आपली ओळख ही आपल्या परिस्थितीनं होणार नाही, तर आपल्या विचाराच्या श्रीमंतीनं जगाला ओळख होणार आहेत. आपण परिस्थितीनं किती श्रीमंत असाल, जगाला घेणं देणं नसते. आपल्याला सोन्याची हौस आहे, या जगात दोघांची हौस सोन्याची होते. वाक्य लक्षपूर्वक ऐका. आपल्याला सोन्याची हौस आहे, या जगात दोघांची हौस सोन्याची होते. हौस म्हणजे घरच सोन्याचे होते. आपला तोळान मास आणि गुंज कुठं राहिला. दोघांचे घरं सोन्याचे होते, पण अहंकारामुळं दोन्ही घरं पाहण्याकरता राहिली नाहीत. आज सोन्याचे घरच गेलेत, आपलं सोनं कुठं राहणार आहे. संगती कवाडे गेले नाही. संगती कवाडे गेली नाही. हो कबाडी गेले नाही. संगती कवाडी गेले नाही. तुका म्हणे जाते संपदाय बडे. संगती कवाडे गेली नाही. संगती कवाडे गेली नाही. म्हणे जाते संपदा देवडी. संगती कवडे गेली नाही. संगती कवाडे गेली गेली नाही. जगद्गुरूंनी वर्णन केले. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. एवढी संपदा ज्याची, कवडी सुद्धा गेली नाही.
एवढी संपदा कोटी घरे जेते, कासे आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं शुद्ध कांचन सोनं. पण ऐका, अहंकारामुळं रावणाची लंका जळून गेली. आपलं सुद्धा अहंकारामुळं अधोगती होणारच आहेत ना. त्यापेक्षा अहंकार करण्यापेक्षा जे मला मिळालं, पद असू द्या, वैभव असू द्या, ऐश्वर्य असू द्या, सौंदर्य असू द्या, संपत्ती असू द्या, ही सगळी ईश्वराचा प्रसाद आहेत. ते आपल्याला सांभाळण्याकरता दिलेले आहेत. आपण मालक नाही आहे. त्याचं कारण सांगू, आपण ज्या गावात जन्माला आलो ते गाव अगोदरच होतं का आपण आल्यावर तयार झालं? अगोदरच होतं, बरोबर. आपण ज्या गावात जन्माला आलो ते गाव आपल्याबरोबर गेल्यावर सोबत येणार आहे का राहणार आहे? राहणार आहेत. मग आपण आलो मगच जग तयार झालं नाही. हे सेटअप तयार आहे, सेटअप तयार आहे. फक्त आपण भूमिका करण्याकरता आलेलो आहे. आणि डायरेक्टरवरती बसलेले आहेत. त्यांनी स्क्रिप्ट तयार केलेलं आहे. लल्लाटी जे लिहिले ते न मोडे काही केले, अन्न धनमान हे तो प्रारब्ध अधीन. ही स्क्रिप्ट तयार आहे, पटकथा तयार आहे. आपल्याला फक्त भूमिका करायची आहे. आणि भूमिका आटोपल्यानंतर झटकन त्याच्यातून बाजूला व्हायचं. झटकन बाजूला व्हायचं. आणि ज्यावेळी डायरेक्टर समोर जाऊ ना, त्यावेळी आपल्याला डायरेक्टरनी शाबासकीच दिली पाहिजे. तो का म्हणे, हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे काळ आहे आपला. आहे का बरं? आपण जन्माला आलो त्या दिवशी आपल्या 2 गोष्टी सोबत आलेल्या आहेत. आपण म्हणतो जन्माला येताना एकटाच येतो, एकटं दिसतो, पण 2 गोष्टी सोबत घेऊन आलेलो आहे आपण. देवाने या सॉफ्टवेअरला रिचार्ज मारून दिलेले आहेत 2 टॉपअप. पंचतत्वाचं सॉफ्टवेअर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे सॉफ्टवेअरला 2 प्रकारचे रिचार्ज आहेत. पहिला रिचार्ज आहे श्वासांचा आणि दुसरा रिचार्ज आहे घासांचा. एकही श्वास कोणाला उसणं मिळत नाही आणि एकही घास कोणाला उसणं मिळत नाही. ऐका बरं, जन्माला आलो ना त्याच दिवशी आमचा मृत्यूचा दिनांक ठरलेला आहे. घडणाऱ्या घटना या निमित्त मात्र असतात. त्या घटनेत जास्त गुंतायचं नाही. फक्त आपली शेवटची तारीख नक्की आहे एवढं लक्षात ठेवा. जसं 2 रुपयाचे मेडिसिन घ्या, त्याच्यावर 2 तारखा असतात. कोणकोणत्या? मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि दुसरी एक्सपायरी डेट. तसं प्रॉडक्ट लॉन्च होत नाही. ज्यावेळी कंपनीतनं प्रॉडक्ट लॉन्च होतं मार्केटला, त्यावेळी त्याच्यावर स्टिकर लावलं जातं, लेबलिंग केलं जातं मॅन्युफॅक्चरिंग डेट अँड एक्सपायरी डेटचं. आम्ही जन्माला येताना आमची मॅन्युफॅक्चरिंग डेट फिक्स आहे म्हणजे जन्मदिवस, आणि एक्सपायरी डेटसुद्धा फिक्स आहे म्हणजे मृत्यूचा दिवस आहे. का आता मृत्यू येताना कसं येतो? 60 वर्षाचं आयुष्य घेऊन आला एक जण. किती? 60 वर्षाचं. काळाच्या मशीनला त्याचं नाव लगेच अपलोड होतं. त्याची त्याच दिवशी KYC होते. KYC माहिती ना तुम्हाला? KYC त्याची त्याच दिवशी KYC होते. त्याचं नाव लिहिलं जातं. त्याचा पहिला वाढदिवस असतो. त्यावेळी काळाच्या मशीनला रिडिंग पडतं 59. मूळ आयुष्य किती आहे? 60. पहिला वाढदिवस झाला, काळाचं मशीन म्हणतं 59. दुसरा वाढदिवस झाला, काळाच्या मशीनला रिडिंग आलं 58. तिसरा वाढदिवस झाला 57. 5वा वाढदिवस झाला 55. 10वा वाढदिवस झाला 50. 20वा वाढदिवस झाला 40. 30वा वाढदिवस झाला 30. 40वा वाढदिवस झाला 20. 50वा वाढदिवस झाला 10. 51वा वाढदिवस झाला 9. 52. 8. 53. 7. 54. 6. 55. 5. 56. 4. 57. 3. 58. 2. 59. 1. संपलं आयुष्य. आणि ज्यावेळी ही प्रक्रिया सुरू असते ना, त्यावेळी सोडविना ते माय बाप सोडविना त्यो भाव, माय बाप
सोडविना देवा माय बाप सोडविना देवा काळाची है मोड पडल बाजवा काळाची है मोड पडल बाजवा बाजेवा काळाची है मोड पडल बाजवा काळाची है मोड पडल बाजवा बाजेवा काळाचे बोडे पडेला बाजेवा सोडवे न देवा सोडवे न देवा माया बाबा काळाची है मोडे पडल बजवा काळाची है मोडे पडल बजवा सोडविन देवा सोडविन देवा माया बाबा काळाची है मोडे पडल बजवा काळाचे काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप काळ आल्यानंतर मायबाप सोडवत नाहीत राजे सोडवत नाहीत सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का सोय रे भली भली ज्यावेळी काळ येईल त्यावेळी आपण केलेलं भजन आपल्याला सोडवणार आपण केलेली सेवा आपल्याला सोडवणार ऐका क्वांटिटीजपेक्षा क्वालिटीला महत्त्व आहे आयुष्याच्या आकडेवारीपेक्षा आपण केलेल्या भजनाला महत्त्व आहे आयुष्याच्या आकडेवारीचे बोर्ड लागलेच नाही लागणार पण नाहीत पण आपण दिलेल्या सेवेचे मात्र बोर्ड लागल्याशिवाय राहणार नाहीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य फक्त 22 वर्षाचं आहे लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात पण एकही वारकरी उपवाशी राहत नाही ही ताकद जर कोणाची असेल तर ती माऊली ज्ञानोबारायांची ताकद आहे सामर्थ्य आहे हो बरं भजन करणाऱ्यांनाही पोटभर प्रसाद आहे आणि भजन न करणाऱ्यांना पण पोटभर प्रसाद आहे अरे त्रास देणारचंही कल्याण होवो ही व्यापकता माझ्या माऊली ज्ञानोबारायांकडे पाहायला मिळतात जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वाला प्रासादिक रूपानं पसायदान दिलं की ज्या पसायदानाची उंची आपण जर पाहिले तर अंतराळाचं संशोधन करणारी संस्था आहे नासा या नासा संस्थेच्या हेड ऑफिसच्या गेटवर माऊलींचं पसायदान लावलेलं आहे विठ्ठला 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 विठ्ठल 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 कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली वारी केली तुमच्या माझ्याकरता अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक हे त्रैलोक्य मी आनंदानं भरील माऊली ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आहे शेवटचा दृष्टांत कीर्तन सेवा समाप्त होते लक्षपूर्वक ऐका शेवटचा दृष्टांत माऊलींनी तुमच्या माझ्याकरता त्रास सहन केला पहिल्या वारीला तर त्यांना पंढरपुरात गेल्याबरोबर भगवंताच्या दरबारात गेल्याबरोबर मंदिराच्या बाहेर घेतलं बाहेर होतो आळंदी वाटवली तुम्ही भावंडांनी इंद्रायणी वाटवली पंढरपूर वाटवण्याकरता आलास का बाहेर हो मंदिराच्या बाहेर आणलं दर्शन घेऊ दिलं नाही माऊली विनंती करतायत काका नका असं करू
फार अपेक्षेनं आलो होतो. दर्शन घेऊ द्या मला. तुमच्या कामात व्यत्यय आणणार नाही, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. घेऊ द्या मला दर्शन. माऊलींना पहिल्या पायरीवर उभं केलं, लोटून दिलं. घरंगळत माऊली खाली आले. घळघळ घळघळ डोळ्यातनं आशीर्वाद होऊ लागल्या. माऊली देवाला विनंती करतायत, प्रभू आळंदीमध्ये न्याय मिळाला नाही, इंद्रायणी काठी न्याय मिळाला नाही, तुझ्या दरबारात न्याय मिळेल या अपेक्षेनं आलो होतो. देवा तुम्हाला नाही यायचं नका येऊ, दर्शन नाही द्यायचं नका दर्शन देऊ, तुमची मर्जी देवा. माझा तुम्हाला नमस्कार आहे. माझ्या माऊलींनी हात जोडले आणि विश्वाच्या मालकाला भगवान पांडुरंग परमात्म्यांना आवाज दिला, पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे दाव विठ्ठला. जीव झाला कासा विष रूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. घरातच कारावास सोसलार रात्रंदिस, तुझा मानुनिया कौल नाही ओलांडलीस. गोड लागणा शिवार गोड लागणार शेत, चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते रे तुझ्या नामाविन नसे काही ठाव विठ्ठला. जीव झाला कासा विष रूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. विश्वाचा मालका माझ्या माऊलींनी आवाज दिला पहिली वारी. त्याच्यानंतर पुढच्या वारीला वारकरी आले, आम्हाला यायचं. त्याच्या पुढच्या वारीला आबा वारकरी म्हटले, आम्हाला यायचं. आज जर वारकरींची संख्या मोजली ना तर आपली नजर पुरत नाही. भाऊलाल महाराज आपली नजर नाही पुरत एवढे वारकरी पंढरपूरला येणार आहे. एक दिवस असा येणार आहेत की माऊली ज्ञानोबारायांचं आळंदीतनं प्रस्थान होईल. माऊली आळंदीतून प्रस्थान करतील, वारकरी मागे चालतील, माऊली भजन करत करत पंढरपुरात असतील आणि वारीतला शेवटचा वारकरी ना तो आळंदीत असेल. एवढा भव्य आणि दिव्य सोहळा माझ्या ज्ञानदादाचा होणार. त्याचं कारण एक भगवान परमात्मा आमच्या सोबत राहणार आहे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या काळाची उडी पडेल बा. जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठोबा कुमाई. हरी जय जय हरी 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 जय हरी 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 जय जय हरी 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 जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय 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 ठोबार कुमाई. जय 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 ठोबार कुमाई. ठोबार कुमाई ठोबार 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 कुमाई
तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वाला जो आनंद दिला, तो आनंद आजही आपण डोळ्याने पाहतो. भजन असेल, भजनातून आनंद मिळेल. पारायण असेल, पारायणातून आनंद मिळेल. हरिपाठ असेल, हरिपाठातून आनंद मिळेल. ज्यावेळी माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांना समाधीस्थ व्हायचं होतं, त्यावेळी विश्वातले वारकरी देवाकडे गेले होते. देवा, माऊली म्हणजे त्या विश्वातला आनंद आहे, ज्यांच्या मुखामध्ये एवढा गोडवा आहे. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लीलानी कपाळी टिळा, तू उजेड अंधारासाठी. बनक भीतीची नवती भवती, आभाळ रे माझ्या पाठी. सोडोनी किनारा मनाचा होडीचा, सारंग हरवला. माझा आनंद 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 हरपला. माझा आनंद 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 हरपला. माऊलींच्या जाण्यानं या विश्वातला आनंद मात्र शिल्लक राहिला गड्या. म्हणून विश्वाच्या मालकाचं भजन करा, भगवान पांडुरंग परमात्म्यांची वारी करा, वडीलधाऱ्यांचा आदर करा, संत महापुरुषांच्या संगतीत राहा, वडीलधाऱ्यांचा आदर करून सर्वांशी प्रेमानं राहा. हाच एक संदेश गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या कृपेनं, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी बाबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या चिंतनातनं जेवढं पुण्य प्राप्त झालं आहे, तेवढं पुण्य स्वर्गीय यादवराव दादांच्या चरणी मी समर्पित करतो. कदम साहेब आणि समस्त कदम परिवार यांनी अतिशय सुंदर नियोजन केलेत. या नियोजनाला खऱ्या अर्थानं आपल्या उपस्थितीनं या नियोजनाला बहर आलेला आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो, धन्यवाद देतो. कारण आजची जी तिथी आहे, आबा ती कोजागिरी पौर्णिमेची तिथी आहे, शरद पौर्णिमेची रात्र. आजची तिथी पौर्णिमा म्हणजे पूर्ण तिथी आहे. दादांचं जीवन आपल्या पूर्ण त्यांनी चांगल्या स्वभावानं सेवेनं पूर्णत्वाला नेलं, असाच त्यातला भाव आहेत. म्हणून या कदम परिवारावर आपण जे प्रेम दाखवलं आहे त्याबद्दल हा कदम पाटील परिवार सदैव आपला ऋणी राहील. येवला तालुक्याचं वैभव आदरणीय गोरखजी आबा पवार पाटील आबांनासुद्धा वंदन करतो. त्याचबरोबर परमश्रद्धेय परमपूजनीय महंत गुरुवर्य स्वामी लखनगिरीजी बाबा यांचंही आगमन झालं, आपल्याला आशीर्वाद त्यांनी दिले, त्यांनाही धन्यवाद देतो. युवा कीर्तनकार, हिंदू धर्म प्रवक्ते आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊलालजी महाराज काकड महाराजांनासुद्धा वंदन करतो. उपस्थित सर्व आमची गुणीजन महाराज मंडळी, आमचे जिवलग मित्र भजन सम्राट, आपल्या निळखेडी गावचं वैभव हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज नवले यांच्या प्रेमास्तव तुमचं सर्वांचं दर्शन झालं. आणि ऋषिकेश महाराजांच्या नियोजनातनं हे संपूर्ण व्यासपीठावरचं वैभव आपण पाहतो आहेत. आपल्याला हे कीर्तन जर पुन्हा ऐकायचं असेल तर आपला जिवलग यूट्यूब चॅनल आहे, सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजची कीर्तन सेवा, इथून मागचे अनेक नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तन सेवा आपल्याला पाहायला मिळतील. खडक ओझरच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपला जिवलग हाच यूट्यूब चॅनल होता. कालच या सप्ताहाची सांगता झाली, तेही कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतील. आमच्या गावचं वैभव शुभमजी महाराज बनकर
आणि त्यांचे सर्व सहकारी, तिथंही खूप आनंद मिळाला. आपल्यासारखीच आमची शुभमजी महाराजांची खूप चांगली संगती आहेत, म्हणून ऋषिकेश दादांना धन्यवाद देतो. त्यांनी ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवलीत. कदम परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व अतिथींचं स्वागत करतो, मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली आ